कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आग प्रतिबंधक योजना हवी असा निष्कर्ष कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दिला। कोल्हापूरमधील अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासह 7 मंदिराचे महानगरपालिकेकडून ऑडिट करण्यात आले। यात अनेक त्रुटींवर अग्निशमन दलाने बोट ठेवले। कोल्हापुरातील ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली। यात्रेची सुरुवात 12 एप्रिल पासून होणार आहे, त्यामुळे यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येते। यवतमाळच्या पुसद आगारात नव्याने दाखल झालेले 10 लालपरीचे मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते लोकार्पण झाले। यावेळी बसेसची पाहणी करून इंद्रनील नाईक यांनी एसटी बस चालवली आहे। दरम्यान त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनीही बसमधून प्रवास केला। चंद्रपुरातील राजुरामध्ये 23 आणि 24 मार्चला सर्वोदय संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात महात्मा गांधींचा फोटो लावून काँग्रेस कार्यकर्ते पक्षाच्या तत्वांची उजळणी करणार आहेत। तसंच या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी श्रमदानाची योजना असणार आहे। नांदेडच्या महात्मा फुले शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तीसाठी स्मार्ट शूज बनवलेत। अंध व्यक्तींना ठेच लागू नये यासाठी विद्यार्थ्यांनी हे स्मार्ट शूज बनवलेत। या शूज पुढे कुठलाही अडथळा झाला तर ही शूज बझर वाजवून अंध व्यक्तींना पूर्वकल्पना देणार आहे। बीडमधील देवराई प्रकल्पाला जोपासण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हा देवराई प्रकल्प उभारण्यात आला। मात्र पाण्याअभावी या प्रकल्पातील झाडं सुकून चालल्याने हा प्रकल्प जोपासण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला। जळगावातील मानराज पार्क मैदानावर समता परिषदेचा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येते, तर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे। सांगलीतील येतवडे खुर्द गावात वारणा नदी काठावर एका शेतात मगरीची तब्बल 32 अंडी आढळली। गावातील बबन पाटील यांच्या शेतात ही मगरीची अंडी आढळली। बबन पाटील हे शेतात गेले असता त्यांना आपल्या शेतात एका खड्ड्यात अंडी निदर्शनाखाली आली। त्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटील आणि वन विभागाला याची माहिती दिली। त्यानंतर वन विभागाकडून या अंड्यांना संरक्षण देण्यात आलं। तसंच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्या। नाशिकमधील मनमाडच्या माधव नगरात एका घरात दुर्मिळ पिवळा पिंगळा पक्षी आढळला। यावेळी नागरिकांनी या पक्षाला वन विभागाच्या वन संरक्षकाकडे स्वाधीन केले आणि त्यानंतर या पक्षावर प्राथमिक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। नांदेडमधील दहेलीमध्ये पाण्याच्या शोधात असलेले 2 अस्वल विहिरीत पडले। यापैकी एका अस्वलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। दरम्यान 8 तासाच्या प्रयत्नानंतर एका अस्वलाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले। भंडाऱ्यातील सोंड्या गावात वाघानं धुमाकूळ घातला। या वाघानं शेतकऱ्याच्या जनावरांची शिकार केली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यासाठी वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरा आणि ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू आहे। जळगावात एकाच दिवसात 2 खून झाल्यानं खळबळ उडाली। भुसावळ शहरात सराईत गुंडानं तरुणाची क्रूर हत्या केली, तर दुसरी घटना काल रात्रीच्या सुमाराला एकाची हत्या करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती। या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीतील वसमतमध्ये करिअर अकॅडमीच्या चालकाची 16 लाख रुपयांनी फसवणूक केली। तलाठी वनरक्षक पदावर नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून अकॅडमीच्या चालकाची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमधील माजल गावात एका अर्बन निधीने ठेवीदारांची फसवणूक केली। जास्त व्याजदराचा आमिष दाखवून ठेवीदाराची 40 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय। ट्रक आणि कार हे भरधाव वेगाने अमरावतीच्या दिशेने जात होते। दरम्यान कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रायगडच्या महाड एमआयडीसी मधील भंगाराच्या गोदामाला आग लागली। महाड एमआयडीसीतील जिते गावच्या प्रवेशद्वारावर ही घटना घडली। आगीत प्लास्टिक आणि रासायनिक कंपन्यांमधील व्यापारातील वस्तू जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। नंदुरबारच्या शहादा वन विभागाच्या कार्यालयात भीषण आग लागली। कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेल्या लाकडांनी अचानक पेट घेतला। लाकडांना लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं। आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र वन विभागाचं मोठं नुकसान झालंय। अमरावती यवतमाळ महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली। आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली। दरम्यान
अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत पोस्ट करून 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमध्ये बीड पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल माध्यमावर अशा स्वरूपाच्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा बीड पोलिसांनी दिला. नागपुरात दंग करणाऱ्या कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच शहरातील गाड्यांचं आणि घरांचं नुकसान करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसून दगडफेक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूरमधील हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.